नमस्कार. आज आपण एक वेगळ्या ब्रांचबद्दल पाहणार आहे, ज्याचं नाव आहे इलेक्ट्रिक इंजिनिअरिंग. इलेक्ट्रिक इंजिनिअरिंग तसं पाहायला गेलं तर ही एक कोर ब्रांच आहे, जी खूप वर्षापासून आहे. कारण की इलेक्ट्रिसिटीचा शोध लावल्यापासून माणसाच्या प्रगतीमध्ये सगळ्यात मोठ्या कोणत्या शाखेचा रोल असेल तर तो आहे इलेक्ट्रिक इंजिनिअरिंगचा. इलेक्ट्रिक इंजिनिअरिंग म्हणजे काय, याच्या बाबतीत आपण आज आता इलेक्ट्रिक इंजिनिअरिंग समजून घ्यायचं असेल ना, तर तुम्हाला सगळ्यात पासून सुरुवात कुठून करावं लागेल. तुमच्या घरात येणारा वीज प्रवाह किंवा इलेक्ट्रिसिटी, तुमच्या घरात इलेक्ट्रिसिटी येते कशी आणि त्याचा उपयोग तर तुम्हाला माहिती आहे. घरात एक दिवस इलेक्ट्रिसिटी नसेल तर दिवस किती बोर जातो हे सगळ्यांना माहीत असेल. मोबाईलला चार्जिंग करायला इलेक्ट्रिसिटी लागते, आपल्या घरातली जे उपकरणं आहेत ते चालवण्यासाठी इलेक्ट्रिसिटी लागते. त्याचबरोबर टी व्ही, जे जे काय, तर ज्या ज्या तुमच्या एंटरटेनमेंटच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या इलेक्ट्रिसिटीच्या मदतीने चालतात. मग हा प्रश्न पडतो की इलेक्ट्रिसिटी तुमच्या घरात पोहोचते कशी, ती तयार कुठे होते, हे वीज तयार कुठे होते, ती पाठवली कशी जाते आणि ते आपल्या घरापर्यंत कशी येते. या सगळं इलेक्ट्रिक इंजिनिअरिंग म्हणजे काय, वीज तयार करणे, ती स्टोअर करणे म्हणजे साठवणे, आणि स्टोअर केलेली इलेक्ट्रिक एनर्जी किंवा विद्युत प्रवाह हा सुरक्षितपणे लोकांपर्यंत पोहोचवणे. सुरक्षितपणे हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. कारण की इलेक्ट्रिक एनर्जी किती घातक हे सगळ्यांना माहीत आहे. म्हणून सुरुवात होते, वीज तयार कशी होते, ते वीज आपल्या घरापर्यंत पोहोचते कशी. इलेक्ट्रिक ब्रांचमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपण शिकतो. आता हे सगळ्यांना कॉमनली समजावे म्हणून आपण इलेक्ट्रिक इंजिनिअरिंगला एखाद्या सोप्या भाषेत सांगत आहेत. तर मग वीज निर्माण कशी होते? वीज निर्माण करण्याचे खूप सारे प्रकार आपण सायन्समध्ये ह्याच्या आधीही खूप वेळा पाहिले असतील. तर ह्याच जसं की थर्मल प्लांट असतील, पवनचक्क्या पाहिल्या असतील बऱ्याच जणांनी, ज्या आपण डोंगर भागातून जात असतो त्यावेळेस आपल्याला त्या पवनचक्क्या दिसतात. त्याच्यानंतर वॉटर प्लांट असतात. तिथेही वीज तयार केली जाते. वेगवेगळे डॅम्स असतात. डॅम्समधून अशा इलेक्ट्रिक एनर्जी तयार केली जाते. अशा वेगवेगळ्या सोर्सेस आहेत, त्याच्यापासून आपल्याला इलेक्ट्रिक एनर्जी तयार करून मिळते. आता ही इलेक्ट्रिक एनर्जी जर जास्त झाली, तर ती साठवायची कुठे? तर त्यासाठी इलेक्ट्रिक इंजिनिअरिंगला लागतो सबस्टेशन, जिथे आपले इलेक्ट्रिक एनर्जी काय केली जाते, स्टोअर केली जाते. थोडंसं मित्रांनो, ही तयार झालेली सबस्टेशनमधली जी इलेक्ट्रिसिटी आहे, जी वीज आपल्या घरापर्यंत पोहोचवण्याचं काम इलेक्ट्रिक इंजिनिअरिंगला करावं लागतं. मग इलेक्ट्रिक इंजिनिअरिंगचा डिप्लोमा असू द्या, इंजिनिअरिंगची डिग्री असू द्या, याच्यामध्ये त्याच्या रिलेटेडच असे काही सब्जेक्ट शिकवले जातात. त्याच्यामध्ये पॉवर इलेक्ट्रॉनिक्स असेल, अ, किंवा असे बरेच सारे AC मशीन, DC मशीनसारख्या ज्या मोठ्या व्होल्टेजवर लागणाऱ्या गोष्टी असतील, ट्रान्सफॉर्मरसारख्या, ह्या सगळ्या गोष्टीचं नॉलेज आपल्या इलेक्ट्रिकल या ब्रांचमध्ये दिलं जातं. जी मुलं टेक्निकल अभ्यास करणार आहेत त्यांना यांचं नॉलेज डीपमध्ये असेल. आजकाल इलेक्ट्रिकल व्हेइकलचा जमाना आल्यामुळे त्यामुळे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगला तेवढंच महत्त्व आलेलं आहे. त्याचबरोबर त्यामुळेच ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आपण ह्याच्यात करणार आहोत. आता ही इलेक्ट्रिक एनर्जी आपला इंजिनिअर आपल्या घरापर्यंत पोहोचवण्याचं काम करण्यासाठी काय करतो, तर त्याच्यासाठी एक सगळ्यांना माहिती आहे, आता बऱ्यापैकी लोक बघतात की आपल्या घरापर्यंत इलेक्ट्रिसिटी तारांच्या मार्फत वाहून आणली जाते. पण ह्या सगळ्याच महत्त्वाचं काम आहे, ही आलेली मोठ्या प्रमाणातली इलेक्ट्रिक एनर्जी ते पहिल्यांदा कमी दाबाच्या ह्याच्यात व्होल्टेजमध्ये करून नंतर ती आपल्या घरापर्यंत पोहोचवली जाते आणि ती सुरक्षितरित्या आपल्यापर्यंत पोहोचवली जाते. त्यामुळे त्याचा कुठेही त्रास न झाला पाहिजे यासाठी प्रयत्न केला जातो. हे झालं इलेक्ट्रिक इंजिनिअरिंग आपल्या घरापर्यंत इलेक्ट्रिसिटी पोहोचवण्यासाठी काय करतो. तर ह्या इलेक्ट्रिक इंजिनिअरिंगचे अजून काय काम आहेत ते अजून पाहूया. फक्त इलेक्ट्रिसिटी घरापर्यंत आणण्याचंच काम इलेक्ट्रिक इंजिनिअर करत नाही. त्याचबरोबर आपल्या उद्योगधंद्याला जी वीज लागते तीही याच इलेक्ट्रिसिटीमुळे मिळते. त्यामुळं आपलं जे काही महत्त्वाची कामे चालतात ते ह्याच्यावरच चालतात. त्याचबरोबर फक्त इलेक्ट्रिसिटीच नाही, तर इलेक्ट्रिसिटीचा वापर कमीत कमी कसा करावा, पॉवर फॅक्टरसारखे काही गोष्टी ते इलेक्ट्रिक इंजिनियर्स विचारात घेतात. वीजचा वापर कमी कसा करावा,
त्याचबरोबर आता काही काही नवीन उपकरणे तयार होत आहेत, ज्याच्यामध्ये तुम्ही आता तुमच्या घरात फ्रीज पाहत असाल, वेगवेगळी उपकरणे पाहत असतात. त्याच्यामध्ये आपल्याला रेटिंग दिसतात 3 स्टार, 5 स्टार. ह्या रेटिंग म्हणजे काय? ते किती वीज खातात किंवा वीज किती जास्त लागते ह्याचं ते एक एकक मानलं जाईल. म्हणून अशी काही उपकरणं तयार करण्याचा प्रयत्न केला जातोय, ज्याच्यामुळे इलेक्ट्रिसिटीचा वापर कमी होईल. मग अशा खूप साऱ्या गोष्टीवर इलेक्ट्रिक इंजिनिअर्स काम करत असतो. तर मग इलेक्ट्रिक इंजिनिअर नक्की काम कुठे-कुठे करतो? तर तो मेट्रोमध्ये काम करतो, त्याचबरोबर रेल्वेसाठी काम करतो, त्याचबरोबर आता एम-एस-सी-बी सगळ्यांना माहिती आहे. ह्या जे तिन्ही त्यांच्या जे एम-एस-सी-बीचे आहेत, त्या तिन्हीमध्ये इलेक्ट्रिक इंजिनिअरचा मोठा रोल राहतो. त्याचबरोबर आजकाल वेगवेगळ्या कंपन्यामध्ये इलेक्ट्रिक इंजिनिअर्स लागतात. घरामधल्या किंवा उद्योगधंद्यामध्ये खूप साऱ्या ठिकाणी इलेक्ट्रिक इंजिनिअर्स काम करत असतात. स्वतःच्या व्यवसायापासून खूप साऱ्या संधी हे इलेक्ट्रिक इंजिनिअरिंग केल्यानंतर तुम्हाला मिळतात. त्याच्यामुळे इलेक्ट्रिक इंजिनिअर हे क्षेत्र पूर्वीपासून खरं तर पॉप्युलरच आहे आणि खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा कल ह्या इलेक्ट्रिक इंजिनिअरिंगकडे असतो. गेल्या काही वर्षामध्ये बाकीच्या ब्रांच मार्केटमध्ये आल्यामुळे इलेक्ट्रिक इंजिनिअरिंग ब्रांचमध्ये थोडंसं कमी धावपळ दिसत होती बाकीच्यापेक्षा. पण ही ब्रांच तरीही आधीसारखीच आताही तेवढीच लोकप्रिय आहे. म्हणून इलेक्ट्रिकल इंजिनिअर जगाला लागणाऱ्या ह्या ऊर्जेच्या स्रोताची माहिती देणारं, त्याला ऑपरेट करणारं आणि इलेक्ट्रिसिटीसारखी महत्त्वाची ऊर्जा आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या ह्या ब्रांचमध्ये कार्यरत असणाऱ्या इलेक्ट्रिक इंजिनिअरचा सगळ्यांसाठी खूप मोठा रोल आहे. सो इलेक्ट्रिक इंजिनिअरिंगमध्ये ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांच्यासाठी ही ब्रांच खूपच चांगली आहे. सो आजच्या व्हिडिओमध्ये मी सोप्या भाषेमध्ये इलेक्ट्रिक इंजिनिअरिंग काय असते हे सांगितलेलं आहे. ह्याच्या टेक्निकल बाबी जाणून घ्यायच्या असतील तर आपण आणखीन एक डिटेल्ड व्हिडिओ टेक्निकल आस्पेक्टवर करूया. तर नेक्स्ट ज्यावेळेस हा तुमच्या कमेंट्समधून मला समजेल त्यावेळेस मी नेक्स्ट व्हिडिओ हा टेक्निकल म्हणजे कोणते सब्जेक्ट असतात, त्याचबरोबर कोणत्या संधी आहेत, ह्या सगळ्या टेक्निकल गोष्टी हायर स्टडी कुठे करता येईल या सगळ्या गोष्टीबाबत आपण एक वेगळा व्हिडिओ बनवू. कारण की ही ब्रांच कधीही ग्रीन ब्रांच आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.